जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. नमस्कार मित्रांनो. मागील भागात आपण बघितले राजांना सईबाई गेल्यानंतर सुद्धा त्यांचे भास होत होते, कारण सईबाई म्हणजे त्यांच्या जीवाचा एक तुकडाच देवाने त्यांच्यापासून हिरावला होता. आता बघूयात पुढे. नवरात्राचे दिवस राणीसाहेबांच्या सुतकातच गेले. दसरा उजाडला. खान वाईला आला. त्याने तळ दिल्याची बातमी यापूर्वीच आली होती. कृष्णा काठाला धरून खानाचा तळ पडला होता. राजांना स्वतःच्या दुःखाचा विचार करायला वेळ नव्हता. राजांनी आपले दुःख मनात खोल दडवून ठेवले आणि राजे परत हिमतीने उठले. सदैव सावध राहण्याची ताकीद साऱ्या गडांना दिलीच होती. गडाखालच्या मुलकात खान आला तर विरोध न करता सामील व्हावे अशी सूचना दिली होती. सोनोपंत डबीर म्हणाले, राजे, हा हुकूम कशासाठी? प्रजा राहिली तर स्वराज्य ना. खान आला आहे, तो आता आमच्या मुलकात हात पसरल्याखेरीज थोडा राहणार. आमची सारी फौज प्रतापगडाशी आज गोळा होत आहे. प्रजेनं विरोध केला तर खान आमचा प्रदेश बेचिराग करील. त्यापेक्षा खानापुढं मान तुकवली तर प्रजेला अधिक तोशिष पडणार नाही. राजांनी केलेले भाकीत अगदी खरे ठरले. खानाने पाहता पाहता शिवाजीचा प्रदेश बळकविला. खानाचे सरदार राज्यात पसरले. जाधवाने सुपे प्रांत काबीज केला. पांढऱ्याने शिरवळला ठाणे दिले. खराट्याने सासवड घेतले. हिलालने पुण्यात तळ दिला आणि हबशी सैफ खानाने तळ कोकण व्यापिले. पण कुठे देखील विरोध झाला नाही, चकमक झडली नाही. शिवाजीचा प्रदेश आपण जिंकतो आहो तेव्हा शिवाजी कुठे ना कुठे मैदानात उतरेल असे खानाला वाटत होते. पण शिवाजीचा कुठेच पत्ता नव्हता. खान चिंतातूर बनला. खानाचे व्याप राजांना कळत होते. त्यांच्या चिंता वाढत होत्या. खानाला कुठे विरोध जरी केला नाही तरी खानाचे सैन्य मुलकात लूट व विध्वंस करीतच होते. त्या बातम्यांनी राजांचे मन कष्टी बनत होते. सदरेवर सारी मंडळी हजर होती. मानकोजी दहातोंडे सारे ऐकत होते. मानकोजी दहातोंडे म्हणजे राजांचा जुना माणूस. दादोजी कोंडदेवांच्या बरोबर शहाजी राजांनी जी विश्वासू माणसे पाठविली त्यात मानकोजी दहातोंडे होते. राजांच्या पहिल्या पागेचे तेच सरनोबत होते. लोहगड विसापूरचा ताबा याच मानकोजी दहातोंड्यांनी घेतला होता. मानकोजीचे वय झाल्यामुळे राजांनी नेताजींना सरनोबत केले आणि त्या दिवसापासून मानकोजी सदरेच्या सल्लागारात आले. राजांच्या सदरेवर मानकोजींना भारी वजन होते. खानाचे पराक्रम ऐकून मानकोजी म्हणाला, राजे, हे असलं ऐकण्यापरीस जागा बघून एक दोन धडपा लागल्या तर खान सबुरीनं वागल. कोणीतरी हा विचार मांडायला हवा होता. फिरंगोजी, तानाजी, येसाजी या साऱ्या मंडळींनी मानकोजीचे मत उचलून घेतले. राजांनी सर्वांना बोलू दिले. मग ते म्हणाले, मानकोजी, हे का आम्हाला वाटत नाही? हे बघण्यात का आम्हाला सुख आहे? पण या प्रसंगात शत्रूशी कोठेही उघड्यावर लढाई द्यायची नाही हे आम्ही पक्क ठरविलं आहे. आम्ही बाहेर पडावं म्हणून खानाचे हे उपद्व्याप चालू आहेत. खान त्याचीच वाट पाहतो आहे. मग आता? येसाजीने विचारले. आता शक्यतो लवकर जावळी गाठायची. तिथं बसून राहायचं. कुठवर? खान जावळीत शिरेपर्यंत. राजे जावळीला जायला निघाले. जिजाबाईंचे मन पिळवटून निघाले होते. राजांचा सईबाईंच्या वरचा लोभ त्यांना माहीत होता. आपले दुःख दाबून ठेवून वावरणाऱ्या राजांना पाहून त्यांचे मन व्यथित होत होते. जिजाबाईंनी म्हणाल्या, थोडे दिवस थांबता येणार नाही का? नाही मासाहेब,
प्रत्येक दिवस मोलाचा आहे. अरे पण सई जाऊन पुरते. क्षणभर राजांचे अंग ताठरले. राजे म्हणाले, मासाहेब, त्याला सुद्धा नशीब लागतं. कोणत्याही गोष्टीचा फार आनंद मानायला किंवा दुःख करायला परमेश्वरानं आमच्या जीवनात उसंत ठेवलीच नाही. सायंकाळी सदर भरली. जिजाबाई बैठकीवर बसल्या. नेताजी पालकर, अत्रे, मानकोजी, पानसंबळ, कृष्णाजी नाईक, मोरोपंत पिंगळे ही खाशी माणसे हजर होती. राजांनी आपला बेत सांगितला. खानाशी युद्ध म्हणजे राजांचा पराभव हे साऱ्यांना स्पष्ट दिसत होते. खान पुऱ्या तयारीनिशी आला होता. सारे बेचैन होते. फिरंगोजी म्हणाला, खानाशी तह केला तर? तह? राजे हसले. आम्हाला चढे घोड्यानिशी जिवंत पकडून नेण्याची खानाची प्रतिज्ञा विसरलात वाटतं. दादा महाराजांना जसं त्यानं मारलं तसं तो आम्हाला मारील म्हणून सल्ला करणे नाही, युद्ध करून मारिता मारिता जे होईल ते करू. मानकोजी म्हणाला, हे कठीण कर्म सिद्धीस गेलं म्हणजे बरं, नाहीतर कसं होईल? राजे म्हणाले, मानकोजी, आता मात्र आपण म्हातारे झालात हे पटलं, नाही तर हे उद्गार येते ना? जिजाबाई म्हणाल्या, राजे, काळजीपोटीच असे शब्द येतात. ते आम्ही जाणतो मासाहेब. महाभारताचा प्रसंग आठवा. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं, जिंकलंस तर पृथ्वीचं राज्य भोगशील, मेलास तर स्वर्गाचा मानकरी होशील. आम्ही सल्ला केला तरी प्राणनाश स्पष्ट दिसतो. युद्ध केलियाने जय जाहलियास उत्तम. प्राण गेला तरी निदान कीर्ती तरी राहील. जावळीत बसून खानाला तोंड द्यायला विचार पक्का झाला आणि सदरेची बैठक मोडली. मासाहेबांना रात्रभर झोप लागली नाही. डुलकी लागली तरी दचकून जागे व्हायला होत होते. खानासारख्या बलवत्तर सेनापतीपुढे राजांचा पाडाव लागेल का? याच खानाने फर्जंद शहाजी राजांना बेड्या ठोकून विजापूरभर त्यांची धिंड काढली होती. शंभू राजांना यानेच गिळले होते. तुळजापूरच्या भवानीवर घन घालणारा हा खान शिवाजी राजांना कचरेल का? जिजाबाईंनी आपले अश्रू टिपले. त्या उठल्या. मनोहरी आत आली. जिजाबाईंनी विचारले, मनू, राजे उठले? जी, आंघोळ सुद्धा झाली. जिजाबाई उठल्या. तोच तोंड धुवून त्या राजांच्याकडे गेल्या. तेव्हा सामानाच्या संदुका उचलल्या जात होत्या. राजांचा चेहरा प्रसन्न होता. राजे पाया पडत म्हणाले, आम्ही आता आपल्या दर्शनाला येणारच होतो मासाहेब. आज आम्हाला स्वप्न पडलं. कसलं? देवीनं आम्हाला दृष्टांत दिला. मातेनं आम्हाला अभय दिलं सांगितलं. आम्ही प्रसन्न आहो. सर्वस्वे साह्य तुला आहे. तुझे हाते अफजल मारवितो. तुझला यश देतो. तू चिंता करू नको. असं बोलून माता अदृश्य झाली. आम्ही जागे झालो. पहाट झाली होती. जिजाबाई म्हणाल्या, बरं झालं. आता तिनंच आम्हाला राखायचं. शोभा, आम्ही रात्री ठरवलंय. आम्ही पण गडावर येणार. मासाहेब, राजे, जे व्हायचं असेल ते होऊ दे, पण आता तुम्हाला नजरेआड करावं असं वाटत नाही. मासाहेब, आम्हाला नजरेआड करू न देण्यात स्वराज्य नजरेआड करून कसं चालेल? तुमच्या भरवशावर तर आम्ही जातो आहोत. आमचा कसला भरवसा? जिजाबाई कळवळल्या. बोलून चालून लढाई. आम्ही खानाला मारू हा आमचा विश्वास आहे, पण दुर्दैवानं तसं झालं नाही. शोभा, राजांचा आवाज कठोर बनला. मासाहेब, डोळ्यात पाणी आणायची ही वेळ नव्हे. ऐका मासाहेब, आमचं काहीतरी बरं वाईट घडलंच तर धीर खचू न देता शंभू बाळांना हाताशी धरून राज्य चालविण्याची जबाबदारी तुमची आहे.
इथं आईच्या मायेला जागा नाही. त्याचकरिता शंभूबाळांना तुमच्यासह इथं ठेवून जात आहोत. मासाहेबांनी राजांना मिठी घेतले. राजांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. राजे हसण्याचा प्रयत्न करीत होते. मासाहेब, सावरून घ्या, नाहीतर आपण अश्रू ढाळलेले पाहताच दाराशी उभे असलेले राणी मंडळ कोलमडून पडेल आणि आम्हाला बाहेर पाऊल टाकणंही अशक्य होईल. मासाहेबांनी अश्रू टिपले. जिजाबाईंच्या सह राजे देवघरात गेले. राजांनी देवापुढे मस्तक ठेवले. सोयराबाईंनी पुढे होऊन राजांच्या हातावर दही घातले. राजांनी सर्वांवरून नजर फिरविली. नाक ओढल्याचे आवाज येत होते. राजांनी जिजाबाईंच्या पायांवर मस्तक ठेवले. जिजाबाईंनी राजांना उराशी कवटाळले. अश्रू ओघळले. राजांनाही काही बोलणे जमत नव्हते. शुभा, सांभाळून, खान धोकेबाज आहे. तुमच्या दादा महाराजांना विसरू नका. त्यांचं उसनं फेडून घ्या. विजयी होऊन घरी या. येतो मासाहेब, चिंता करू नका. तुमच्या आशीर्वादानं, भवानी मातेच्या कृपेनं आम्ही या संकटातून पार पडू, हा विश्वास आहे आमचा. अफजल खान मारून गर्दीस मिळवून आम्ही आपल्या दर्शनास येऊ. सदरेवर फिरंगोजी, शामराजपंत, सोनोपंत ही मंडळी होती. साऱ्यांचे मुजरे झाले. राजांनी विचारले, सामानाच्या गाड्या पुढे गेल्या? हो, पेशव्यांनी सांगितले. फिरंगोजी, संभाजीराजे, मासाहेब, आता तुमच्या जबाबदारीवर. अफजल खान मारून जय जाहला तरी माझा मीच आहे. एखादे समयी युद्धी प्राणनाश जाहला तरी संभाजीराजे आहेत. त्यास राज्य देऊन त्यांचे आज्ञेत तुम्ही राहणे. आम्ही उभे केलेले महाराष्ट्र राज्य ते अवघ्यांनी हिम्मत धरून राखावे. येतो आम्ही. राजे वाड्याच्या दारात आले. त्यांनी वळून पाहिले. व्याकुळ जिजाबाई चौकटीवर आधार घेऊन उभ्या होत्या. राजांनी मान वळविली व ते वाड्याबाहेर पडले. मोत्तद्दार राजांचा आवडता घोडा धरून उभा होता. अश्वपथक सज्ज होते. राजे घोड्यावर स्वार झाले आणि हुजऱ्याच्या खांद्यावर असलेला संभाजी ओरडला, आबा, झा झा. तशातही सर्वांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. राजांनी खुणावताच हुजऱ्या पुढे झाला. राजांनी शंभूबाळांना उचलून पुढे घेतले. घोड्याला टाच मारली. मैदानाचा एक फेरा पुरा करून राजे परत आले. राजांनी शंभूबाळांचा मुका घेऊन त्यांना फिरंगोजींच्या हाती दिले आणि कूच करण्याची इशारत दिली. नौबत झडली. राजे अश्वपथकासह गड उतरू लागले.